हॅलो माय डिअर फ्रेंड, आपल्याला जर का ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला पाहिजे डिमांड आणि सप्लाय. म्हणजे फ्रेंड, डिमांडवर आपण बाय करणार आणि सप्लायवर आपण सेल करणार. तर त्यासाठी आपल्याला जायचं सिंपल इंडिकेटरवरती. आपल्याला जायचं इंडिकेटरवरती आणि इंडिकेटरवरती आपल्याला टाईप करायचा आहे सप्लाय अँड डिमांड. आणि इंडिकेटर आपल्याला पाहिजे सप्लाय अँड डिमांड विजिबल रेंज लक्स ॲल्गो. तर आपल्याला सिंपल यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फ्रेंड सिंपल रेडीमेड इंडिकेटर मिळते. आणि आपल्याला इथे पाहायला मिळते फ्रेंड, हा एरिया झाला डिमांड एरिया आणि हा झाला सप्लाय एरिया. तर एक्झॅक्ट आपल्याला डिमांडवरून प्राईस हे वर जाताना दिसत आहे, सप्लायवरून आपल्याला हे प्राईस हे खाली येताना दिसत आहे आणि डिमांडवरून प्राईस आपल्याला हे वर जाताना दिसत आहे. तर अगेन फ्रेंड, आपल्याला डिमांडवरून प्राईस हे वर जाताना दिसत आहे आणि सप्लायवरून प्राईस हे खाली येताना दिसत आहे. इथे पण फ्रेंड आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, डिमांडवरून प्राईस हे वर जाताना दिसत आहे आपल्याला आणि सप्लायवरून प्राईस हे आपल्याला खाली येताना दिसत आहे. इथे पण आपल्याला फ्रेंड पाहायला दिसत आहे, प्राईस हे सप्लायवरून खाली येताना दिसत आहे आणि डिमांडवरून प्राईस हे आपल्याला वर जाताना दिसत आहे. अगेन आपल्याला इथे पण पाहायला दिसत आहे, सप्लायवरून आपल्याला प्राईस खाली येताना दिसत आहे आणि डिमांडवरून प्राईस आपल्याला वर जाताना दिसत आहे. सिंपल फ्रेंड, आपल्याला हे रेडीमेड इंडिकेटर आहे आणि ह्या इंडिकेटरचा आपण यूज करून आपल्याला डिमांड आणि सप्लाय हे मार्केटमध्ये कुठे आहे हे आपल्याला माहिती पडते फ्रेंड. असे आपण सप्लाय आणि डिमांड इंडिकेटरचा यूज करून मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. तर चला फ्रेंड, थँक्यू. हॅव अ नाईस डे.